कॅबिनकडे आली, थर्ड इयरला होती ती, आणि ती असं म्हणाली की मला बाबांनी सरांसोबत काम करायचं, मला आता शिकायचं नाही. मग आम्ही तिला समजावून सांगितलं की तुझं शिक्षण होईल, थर्ड इयर झाल्यानंतर सरांकडे येऊन राहा, नंतर मग सरांसोबत. म्हणजे एखादं काम, एखादा त्याग कसा असतो, सेवा कशी असते, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं मोठं काम असू शकत नाही. आणि ते आपण सगळं करून या ठिकाणी पाहिलेलं आहे. विशेष म्हणजे बापटले सर हे आपल्या परिसरातले आहेत, आपल्या तालुक्यातले आहेत. आपण ज्या तालुक्यात घेऊन आलेलो आहोत. सरांचा परिचय तसं तर सरावर महारुद्र मंगाळे सरांनी एक मोठं पुस्तक सरावर लिहिलेलं आहे. सरांच्या जीवनचरित्रावर मला वाटतं 200-250 पानापेक्षा मोठं पुस्तक. सरांनी अनेक दिवस, अनेक महिने मुक्काम करून सरांशी संवाद साधून ते पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक पण माझ्याकडे आहे आणि आपल्याला तुम्हाला वाचायचं असेल ते पुस्तक आपण वाचूया. सर आपल्याशी प्राधान्य या ठिकाणी संवाद. पुण्यामध्ये सर पुढे कालेज पडतात सगळे उद्योगचे जवळपासचे ना. दोन्ही पट्ट्याचे कोणी आहे गाव पाहिजे कोण? हो सर. मी दोन्ही पकडले मी 7वी पर्यंत तिथं शिकलो जिल्हा शाळेमध्ये. ती मग नागपूरला आलो, इथं ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर मी विद्यापीठामध्ये मास्टर झाल्यानंतर पत्रकारितेमधलं पदव्युत्तर शिक्षण झालं. त्यानंतर मग लगेच मला नोकरी लागली. दैनिक संचार या वर्तमानपत्रामध्ये मी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्यानंतर 2004मध्ये इथे MIT जर्नलिझम कॉलेज त्यांनी काढलं. त्यांनी मला बोलवलं तिथं प्राध्यापक म्हणून मी 4 वर्ष काम केलं. घटनेने माझं आयुष्य बदलून होतं. ज्यावेळेस विद्यार्थ्यांना मी शिकवायचं त्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगून असं म्हणालं दोन्हीचाही पगार मला मिळत होता, पण काहीतरी असं छोटंसं काम आपल्याला करायचं त्याचं मोबदला नसेल. विद्यार्थ्यांना काय करायचं, पहाटेच्या वेळेस काहीतरी आपण झोपलेलं असतं ना आराम. पहाटेच्या वेळेस काही कोणी उपयोग घेतलं आपण म्हणून पहाटेच्या वेळेचं 2 तास आपण उपयोग करतो. त्यावेळेस आम्ही सेवकाचा ग्रुप केला. आमच्याकडे 8 विद्यार्थी, 2 विद्यार्थी आणि 2 आम्ही प्राध्यापक असे 12 जणांचा ग्रुप केला आणि आम्ही सेवक असं नाव केलं. सेवक याच्यासाठी स्वतःला मालक म्हणून देतात, अधिकारी म्हणून देतात, सेवक स्वतःला म्हणून देतात. आणि जे कोणी आमच्यामध्ये सहभागी होते ते सगळे सेवक असतात. स्वतःला सेवक म्हणून घेतल्यानंतर माणसाचा अहंकार कमी होतो, माणसाचा मीपणा कुठंतरी कमी होतो. त्यासाठी आम्ही सेवक असं ग्रुपला नाव दिलं. मला आठवतं 29 मार्च 2006 म्हणजे आता मार्च 2006ला आम्ही शपथ घेतली. गंधगोळी त्यावेळेस कृष्णा नवेकर कलेक्टर होता. कृष्णा नवेकर त्यांच्याकडनं त्यांना पहाटे बोलवलं आलं. त्यावेळेस पत्रकार करताना कलेक्टर सुद्धा पहाटे आले नाही आणि त्यांच्याकडनं छोटीशी शपथ होती. आम्ही भारत माते सेवक, दिनदुबळ्याची आम्ही सेवा हे आमचे जीवन असे छोटीशी शपथ घेऊन आम्ही त्यावेळेस कामाला सुरुवात केली. कामाचं स्वरूप असं होतं की 2 तास आम्ही ते काम करणार होतो. प्रतिकात्मक होतं, पूर्णपणे बाकी स्वच्छ आणि सुंदर करायचं ते स्वप्न पाहिजे. ते करताना फक्त भाषण देऊन नाही किंवा थोडीशी कलाकृतीची जोड दिली आहे. आणि त्यावेळेस जयम अफगाणिस्तान नगराध्यक्ष होते. त्यावेळेस आम्हाला 2 गाड्या आणून घेतल्या. ते गाडीवरनं आम्ही अलाउन्स करायचं आणि हे काम करतो आणि दुसऱ्या गाडीत आम्ही प्रत्यक्ष कचरा गोळा करून त्या गाडीमध्ये टाकतो. 2 गाड्यांच्या सोबत होतं. रोज पहाटेची वेळ असायची चालते आणि त्याच्यामध्ये पत्रिका लावून आम्हाला छान जे काही मी थोडंसं आक्रमक होतो. पूर्वी कराटे वगैरे केलं होतं, पण काही म्हटलं तर लगेच हात उचलायचं. त्या दरम्यानच्या काळामध्ये की माझ्या मनात थोडं माझ्यावर बदल होत गेला आणि सगळ्यात शेवटी जी घटना माझ्या आयुष्यात कोणी कदाचित गेली त्यावेळी मूळ मारलं होतं. त्याच्या अगदी कोणी करायचं तो प्रसंग पाहिला. खूप वाईट अवस्थेत त्या मुलाला ठेवलं होतं. नंतर त्या मुलाची अंतिम त्यावेळेस तो प्रसंग खूप वाईट अवस्थेत त्या भेटला. ही गोष्ट सांगते 2006ची सांगते. त्यावेळेस आत्ताच्या वेळेस खूप फरक आहे. 2026 आहे, 20 वर्षाची गोष्ट आहे. खूप त्याच्यावर खूप गैरसमज होते, म्हणजे खूपच होते. आता बऱ्यापैकी थोडी कमी झाली, पण त्यावेळेस खूपच होते. त्याला स्पर्श पण कोणी करत नव्हतं. आपण खेड्यामध्ये होतो त्यावेळेस गोठा करून गोठ्यामध्ये ठेवून जातो. आता असं नाही आहे, पण त्या परिस्थितीवर त्या लोकांची एवढी गैरसमज झाली होती. आमच्या
विश्वास पण ठेवणं घरच्यांना हे शक्य नव्हतं. पण मी नंतर निर्णय घेतला आणि दोन्ही नोकऱ्याचा राजीनामा दिला. त्या दरम्यान मला लातूरमध्ये मातोश्री वरदाश्रमच्यासोबत जागा मिळत होती. पण मी थोडं वाशी रोडला मोठ्या स्वरूपात मला जागा हवी होती. वाघमारेश्वर जागा तयार होती खेळण्यासाठी. पण त्याच वेळेस तिथं माझा मित्र होता शांतेश्वर मित्र, हाशेगावचा. मी हाशेगावला यायचो. त्याला म्हणाले की आपल्याला मला असं काम करायचं. आजोबाकडे आजोबाच्या नावावर जमीन होती. आजोबा मनमताप्पा मुक्ता, त्यांना 85 वर्षाचे होते. त्यांना त्याच्याबद्दल फारसं माहिती होतं. त्यांना असं म्हणालं की आम्ही लहान मुलासाठी काम करतो. ते लगेच तयार झाले आणि 6.5 एकर जमीन मला दान दिली. आणि त्यावेळेस ती संस्था रजिस्टर आम्ही सर्व ग्रुपनी काम करायचं होतं. त्या आम्ही सर्व संस्थांनी त्याचं रजिस्ट्रेशन त्यावेळेस केलं. ती जागा मिळाली. ती जागा त्या संस्थेच्या नावात आम्ही दानपत्र केलं आणि मग लातूर सोडून इथं आलो. काहीच नाही. आता पण हे जे मानव त्याच्यापेक्षाही वेगळं होतं. खाली आत्ता जुनं सेवालय, हे नवीन सेवालय, हे दिलं लागलं. पण जुनं सेवालय त्या ठिकाणी खाली अध्यक्ष बाथरूम बघितलं असेल तर त्या ठिकाणी जुनं सेवालय तिथे एक झोपडी घातलेली आणि डिजिटल गाण्याची आणि तिथून सुरुवात झाली. लाईट नव्हती. लाईटसाठी मी ग्रामपंचायतीचा अर्ज केला की आम्हाला NOC द्या, लाईट लागणार आहे. गावातनं लाईट सिंगल फेस लाईटसाठी मी अर्ज केला. तर त्याने सांगितलं की तुमच्यावर बहिष्कार टाकला, तुमच्यावर बहिष्काराचा ठराव घेतला, तुम्हाला आम्ही NOC देणार. आता माझ्यापुढं प्रश्न पडला की जर लाईट नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. मग त्यावेळेस तेच कलेक्टर एकनाथ दवरे साहेब त्यानंतर आले. त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की असं त्यांनी NSCBला आदेश दिला. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये 6 महिने लागले. म्हणजे 6 महिने बगर लाईट. त्यावेळेस मी पत्रकारिता करून आणि प्राध्यापक करून 6 महिने बगर लाईटमध्ये तिथं राहिले. आणि झोपडी डिजिटल गाण्याची झोपडी घातली आणि तिथं राहायला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू 2 रूमचं बांधकाम मी सुरू केलं. जेव्हा स्लॅब लेवलवरती आलं होतं तर ते गावातील लोक आणि तांड्यातले लोक, बाजूला तांडा आहे, तांड्यातली लोकं आली आणि 70-80 लोकं ते बांधकाम पूर्ण माझं पाडून गेले. वाईटही वाटलं आणि रागही आला. पण मी त्यावेळेस ठरवलं की या लोकांना मला बदलायचं. यांच्यावर मी जर गुन्हे दाखल करू शकलो असतो, पोलीस गुन्हे वगैरे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करणं वगैरे करू शकलो असतो. कारण मी प्रेसमध्ये काम केलं होतं, सगळे ओळखी होते माझ्या. पण ते नाही केलं. कारण या लोकांना मला बदलायचं होतं. कारण इथं जर आज गुन्हे दाखल केले ते लोकांच्या मनामध्ये राहील, कायमस्वरूपी राहील, माझ्यावर राग राहील, द्वेष राहील. मी त्यांच्यावर गुन्हे नाही दाखल केला आणि त्यांना मी सांगितलं त्या लोकांना बदलून मला काम करायचं. आणि बरोबर मग त्या प्रसंगातून पुढं नंतर बांधकाम वगैरे झालं. ते प्रसंग पुन्हा मीडियात आलं. मीडियात आल्यामुळं खूप मोठी चर्चा झाली आणि हळूहळू मग ते वाढत गेलं. त्यानंतर मग एक मुलगा आला, शहाजी नावाचा, आमच्याकडे पहिल्यांदा निलंगा तालुक्याचा होता. त्याची आई होती, आईसोबत तो आला. एका मुलापासून सुरुवात झाली. त्यानंतर मग शाळा बाह्य मुलांची होती. हळूहळू मुलं वाढत गेली. त्यानंतर मुलांना त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही प्रवेश दिला. प्रवेश दिल्यानंतर 7-8 दिवस ती मुलं शाळेत गेली. परत त्या गावकऱ्यांना कळालं की इथली सेवालयातली मुलं आपल्या शाळेत येतात. ते सगळे पालक एक जमले आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही या मुलांना येऊ देणार नाही. आणि येऊ देणार नाही हे कायद्यात बसत नाही. आम्ही पाठवायला सुरुवात केली पण ते असं म्हणतं की आमची मुलांना पाठवणार. त्याच्यामुळे असा बेस तयार झाला. 1.5 महिना शाळा बंद. कॉन्ट्रोवर्सी प्रचंड झाली. राजकारणी लोक, सत्ताधारी लोक, प्रत्येकाने आपापले वेगवेगळे मतं त्याच्यामध्ये व्यक्त केले. देशभरातून लोक त्यावेळेस आली. BBC त्यावेळेस आता मीडिया माध्यम आहे, त्यात BBCपासून सगळ्यांनी दखल घेतली. खूप त्यावेळेस त्याविषयी चर्चा झाली. आणि नंतर 1-1.5 महिन्यानंतर आम्ही आग्रह केला की त्यावेळेस मलाही त्रास झाला थोडासा. ते असं म्हणाले त्यावेळेस राजकारणी मोठ्या लोकांनी असं मला वेगळी शाळा घ्या, तुम्ही मुलं तिथं पाठवू नका असं मी सेवालय बंद करेन पण मी वेगळी शाळा घेणार नाही. कारण ह्या मुलांना मी समाजाचं वेगळं नाही करू शकत. कारण हे काय संसर्गजन्य आजार नाही. मी त्यांच्यासोबत 24 तास राहतो. जर झाला असं तर पहिल्यांदा मला HIV झाला असतं. HIV स्पर्शानं होणारच नाही. पण ते मुलं आहेत, त्याची काळजी आम्ही घेऊ. त्या मुलांना सगळ्या सांगू. म्हणजे त्या शिक्षकांनाही सांगितलं आम्ही की याच्यानं HIV होणार, मुलं येऊ द्या. त्या दिवशीपासून मुलं आज शाळेत जात आहेत, छान शिकत आहेत. तिथून आत्ता लातूरला जात आहेत, लातूरच्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आहेत. मग तिथून 18 वर्ष ही मुलं झाली. म्हणजे प्रश्न असा निर्माण झाला की छोट्या मुलांसाठी संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये, या देशात आहेत. पण मोठ्यासाठी कुठंच नाही. जसं 18+ झाल्यानंतर 18+ 6 ते 18 वर्षापर्यंत बालगृह मान्यता असते, बालगृह. त्याच्यानंतर मोठ्या मुलांसाठी जायचं कुठं, इतर अनाथ मुलं होतं. आणि सगळ्यात मोठा धोका होता की ज्या तरुण वयात मुलं बाहेर पडली परत HIVचा धोका आहे समाजात. कोणीतरी संपर्क आले, कोणाच्या सहवास झाल्यानंतर मग ते परत HIVचा धोका. म्हणून तो विचार करून आम्ही शोधलं 18च्या पुढच्या मुलांसाठी कोणी संस्था आहे. ही संस्था देशात नाही आहे. त्यावेळेस आम्ही विचार केला त्यांच्यासाठी आपण छोटीशी सुरुवात करू. तर ही जागा आम्ही त्यावेळेस घ्यायला सुरुवात केली. 9 गुंठ्यापासून सुरुवात केली. 9 गुंठे घेत थोडी घेत आज 25 एकर जागा ही
विलेजची आहे. त्या ठिकाणी हे सगळं मी पाहिलं सगळं मुलांच्या श्रमात म्हणजे सगळ्या त्या कलाकारांमध्ये मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आम्ही देशभर. त्यातनं जो निधी आला त्यातनं ही जागा घेतली. कुठल्याही जागेला कोणी लोक पैसे देत नाहीत. मुलांच्या खाण्यापिण्यासाठी बाकी इतर गोष्टीसाठी लोक पैसे देतात, पण जागा घेण्यासाठी कोणी देत नाही. मुलांचे आम्ही शो घेतले महाराष्ट्र, कर्नाटक ह्याच्यापर्यंत आणि गुजरातपर्यंत ते कार्यक्रम घेतले. त्यातनं भरपूर निधी लोकांनी दिला. त्या निधीतून लोकांना 2.5 कोटीची जमीन आहे. ही सगळी जमीन आम्ही त्यातून विकत घेतली. हळूहळू डेव्हलप करत गेलो. त्यातून पुन्हा गरज एक मुलगी मोठी झाली आणि बापाचं करता जसं आम्ही मुलांना मुलंच म्हणतो त्या मुलीचं लग्न करायचं त्यावेळेस मी विचार केला. त्यावेळेस माझ्यावर खूप टीका झाली समाजातून की परत एखाद्याचं लग्न करणार, परत त्यांचं एक मूळ जन्माला आला तर परत त्याचं समोपन हे सगळं परत. पण मी म्हणतो की त्याचा तिला त्याचा अधिकार आहे. जरी मूल व्हायचं नंतरची गोष्ट, पण तिला लग्न करायचा अधिकार आहे. ते सहजनचा अधिकार आहे. ते जगलं पाहिजे तिला. आणि मग पुढच्या दुसऱ्या मुलासाठी मला ते प्रेरणादायी दाखवायचं, म्हणून मी 2014मध्ये पहिलं लग्न केलं. आणि योगामध्ये 15-16 वर्षी औषधं काढली. ते होणारे पुढची लेकरं निगेटिव्ह होत आहेत. आता मी 35 लग्न आतापर्यंत केले, 35 लग्न. आणि त्यांचं पुनर्वसनाचं तेही आता आमच्याकडे जोडपे काही झालं. 18+ मुलं आणि जोडपे असं म्हणून ह्या सगळ्या ठिकाणी इथं राहतात. त्या मुलांचे कष्ट आणि त्यांनी उभं केलेली संस्था म्हणून हॅपी होती. मला जागा केली दिली, पण हे जागा घेण्यापासून सगळं मुलांनी केलेलं आहे. आमचं काही नाही, आम्ही सोबत मुलांचं राहतो. मुलांचं पूर्णपणे श्रेय आहे. कारण खूप खडतर आयुष्य जगणारी ती सगळी मुलं आहेत. तुम्हाला सगळं आहे. आज तुम्ही सक्षम आहात, आईवडील आहेत, कुटुंब आहे, तुम्हाला शिक्षणासाठी सगळं काय आहे, शिक्षक आहेत, शिकवणारे म्हणजे तुम्हाला सगळ्या संस्काराच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या मुलाकडे काहीच नाही अशी सगळी ती मुलं आमच्यासोबत आहे. आम्हाला असं वाटायचं सुरुवातीला आम्ही त्यांच्यासाठी खूप काही करतो आहे. आमचाही थोडासा अहंकार वाढला होता, पण थोड्या वर्षानंतर असं वाटतं की मुलं आमच्या आयुष्यात आणि हा आमचं भाग्य आहे. कारण रोज मृत्यूशी लढणारी सगळी मुलं आहेत, रोज मुठभर गोळा करून करणारी ही सगळी मुलं आहेत. ती मुलं आमच्या आयुष्यात आली. कारण आपलं दुःख काहीच नाही. आपण छोटीशी गोष्ट झाली तर दुःखी होतो, दोष देतो, आपण आईवडिलांना दोष देतो, समाजाला दोष देतो, कोणाला दोष देत राहतो. सगळं असताना आपल्याकडे, पण त्यांच्याकडे आयुष्यच नाही. त्यांचं मृत्यू समोर असताना ती मृत्यूशी लढणारी सगळी मुलं आहेत. त्या मुलांना सोबत आमच्या आल्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो. कारण मृत्यूपेक्षा मोठं काहीच नाही. आपण घाबरतो, फक्त मृत्यूला घाबरतो, कुठल्या गोष्टीला घाबरतो नाही. पण ते मृत्यूला वर विजय मिळवणारी सगळी मुलं आहेत आमची. म्हणून ती आज आमच्या सोबत आहे. आमचं भाग्य आहे. आमच्याही आयुष्याला काही दिशा मिळाली, आम्हाला काही करता आलं आणि ही मुलं घेऊन आम्ही या ठिकाणी करतो आहे. आणि हळूहळू जे नंतर आम्हालाही चांगल्या समाजात ओळख तयार झाली, जागा वाढत गेली, बिल्डिंग झाल्या, गाड्या सगळ्या लोकांनी दिल्या आणि हे सगळं हळूहळू वाढत गेलं. आणि त्या मुलांमुळं आमची ओळख झाली. आणि मोठमोठ्या व्यासपीठावर म्हणजे कोण बनेगा करोडपती, अमिताभ बच्चनपासून ते मराठी केबीसी प्रत्येक असं एकही व्यासपीठ नाही त्या ठिकाणी मला बोलवलं. हे जे एका एवढ्या खेडेगावामध्ये आपण एका दुर्लक्षित भागात काम करतो. म्हणजे असं असताना सुद्धा आपण आपलं जर काम प्रामाणिक करत असेल तर निश्चितपणे समाज आपली दखल घेते. समाजाने आज आम्हाला भरभरून दिलेलं आहे. समाजाच्या मदतीवर हे सगळं काम आम्ही पुढे घेऊन जातो. तुम्हाला एवढं सांगणं आहे की आपण प्रत्येकजण आपण या समाजाचे भाग आहोत. देशाचे प्रत्येक आपल्यावर जबाबदारी आहे. आपण तरुण आहात. तुम्हाला अति सांगण्यापेक्षा तुम्ही आज तुमच्या हातात मोबाईल आहे, जगातली माहिती तुमच्याकडे आहे. एकच गोष्ट आहे की माझ्यासोबतच मी इतरांचंही माझ्यासोबत, माझ्या समाजाचं, माझ्यासोबत माझ्या देशाचं काहीतरी आपण लागतो देणं असं म्हणतो आपण. पण त्याच्यासाठी थोडं करण्याची वेळ आली तर मागं राहू नका. एक पाऊल पुढे टाकायचा. एक पाऊल फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर शेकडो पाऊल पडत जाते. मी फक्त सुरुवात केली आणि हळूहळू सगळं येत गेले आणि ते सगळं उभं राहतं. आज पहिल्यांदा लोकांना खूप मोठं वाटतं, पण जेव्हा सुरुवात केली फक्त झोपडीतच. मला सांगितलं डिजिटल गाण्याची झोपडी होती, माझ्याकडे पैसे नव्हते आणि विद्यार्थ्यातल्या खौतल्या पैशातनं मी उभं केलं. म्हणजे सुरुवातीला मी डबे घेऊन फिरायचो कॉलेजमध्ये, शाळेमध्ये मी फिरायचो आणि त्यातनं विद्यार्थ्यांच्या मुलांचे खौतले पैसे जमा करायचे. त्यावेळेस असं म्हणजे असं कसं होईल, असं शक्य आहे पण नसतं ते. म्हणजे सुरुवात ही छोटीशीच असते, पण हळूहळू आज लाखो रुपये मला लोक देतात. पण त्याची सुरुवात कशी करायला पाहिजे प्रत्येकाने तुम्ही करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं HIV आजही संपलेलं नाही. आजही आपल्या समाजातलं काही प्रमाणात तो फिरतो. या देशामध्ये असं वाटलं आम्हाला की शिक्षक वगैरे लोक, शिक्षणावर काम करणारे सगळे लोक, विद्वान लोक असं म्हणतात की आपल्या देशामध्ये HIV वाढणार नाही. तर खरं वाटतं, कारण संस्कृतीच्या फार मोठ्या डॉक्टर पण मोठी संस्कृती आहे, एवढा मोठा इतिहास आहे. आपल्या जे काय पाश्चात्य राष्ट्रामध्ये HIV वाढत असेल असं नाही आहे आपल्या देशातसुद्धा. कारण हा विषय लैंगिकतेशी जोडला जातो. तुम्ही सक्षम आहात, तुम्ही जे लैंगिकतेशी जोडलं असलं, लैंगिक काही चारित्र्याशी जोडली, चारित्र्याला आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं, त्यामुळं आपल्या देशात वाढणार नाही असं म्हटलं गेलं, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्या म्हणजे
वैद्यकीय क्षेत्रापासून ते देशाचे संरक्षण करण्यापासून ते सगळ्या समाजामध्ये HIV आहे. आज ते मुठभर गोळ्याचं एक गोळीवर आले आहे, गोळ्या खाऊन ते आयुष्य छान जसं BP शुगर आहे त्याप्रमाणे ते जगतात. ते जगणारे जगत असतील, पण त्यांनी माझं आयुष्य कोणीतरी उद्ध्वस्त केलं म्हणून मी कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करतो अशा मानसिकतेतून खूप सारी मुली आज समाजामध्ये फिरतात. सर्वाधिक फटका बसतो आहे ते भगिनीला बसतो आहे. सर्वाधिक दोष तुमचा नसताना मोठ्या प्रमाणात माझी आता तुम्ही एवढं शिकला, सगळं केलं. ज्यावेळेस तुमचा ज्यावेळेस एखाद्या मुलाशी विवाह होणार, लग्न होणार, तुम्ही ठरवता, तुम्ही ठरवता चांगली गोष्ट, पण ज्यावेळेस तुमच्या घरचे कुटुंबाचे लोक ठरवतील त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ठरवता तो मुलगा किंवा ती मुलगी निरोगी आहे पाण्याचं काम आपण करायला पाहिजे. आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते होत नाही. आता मी जर HIV पॉझिटिव्ह असेल, माझ्यासोबत कोण लग्न करणार? ही कधी कळतं माझं टेस्ट केल्यानंतरच कळतं. मग माझं टेस्ट कधी होणार? तुम्ही त्याची मागणी करायला पाहिजे किंवा तुम्ही तसं प्रयत्न केला तरच होणार. अन्यथा तुम्हाला HIV असेल तर मला होणार, माझा HIV असेल तर तुम्हाला होणार, पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार. आणि असंख्य मुलं अशी आहेत की समाजाच्या अवतीभोवती आपल्या फिरतायत की ते आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून पाहतात. तर त्यांना रोखण्यासाठी माझी कल्पनेची सगळ्यांना विनंती आहे, ठीक आहे, यावेळेस म्हणा तुमच्या घरी मोठ्या भावाचे बहिणीचे लग्न होतात, तुम्ही एवढंच म्हणा की दादा ताई तू ज्या मुलासोबत लग्न, तो मुलगा निरोगी आहे, त्याचं सगळं बघतो आपण, त्याचं कुंडली बघतो आपण, ते पत्रिका जोडते, काय नाही बघत, तेवढं सगळं बघतो आपण. पण तो आजारी आहे ते एवढं माहितीच आपल्याला. पण कधी कळणार आहे आपल्याला? त्याला त्याची तपासणी व्हावी लागेल. जर नाही कळालं तर कोण आयुष्य उद्ध्वस्त. म्हणजे धुरबाई अंबानीचा जरी पोरगा असला तर त्याच्यासोबत तुम्ही लग्न करून काहीच नाही, कारण तो मृत्यू असेल सरळ. तर त्याच्यासाठी आम्ही कॉलेजमध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांकडे जातो, तरुणाकडे, कारण मुळात हा तरुणांचा आजार आहे. आपल्या एकूण रुग्णांपैकी 85% तरुण हे रुग्णांपैकी तरुणांचा संख्या आहे. आणि वाईट वाटतं की 14 वर्षापासून 29 वर्षापर्यंतचे 85% तरुण आहेत त्याच्यामध्ये एकूण रुग्णांपैकी. मला सांगा, म्हणजे ज्यावेळेस आमच्या वेळेस मी पण एवढा मोठा नाही, माझं 50 वर्ष झाले, पण ज्यावेळेस आपल्या मागचे होते त्यावेळेस पिढीला काहीच कळत नव्हतं. म्हणजे 15, 16, 17, 18 वर्षाला त्यांना काहीच थंडीवर राहत होते, त्यांना 20-25 वर्षापर्यंत काहीच कळत नव्हतं. आम्ही आपल्या एवढ्या शहाणे झालो, आम्हाला 14 वर्ष शासकीय गुन्ह्याच्या नोंदी पाहिल्यानंतर म्हणजे वाईट वाटतं. 14 वर्ष लग्न त्याला जर HIV झाला असेल, त्यानंतर त्याचं लग्न होण्यासाठी किमान 28, 25, 26 वर्षापर्यंत, आज शिक्षण, माझं शिक्षण होण्यासाठी 25 वर्ष लागलं. त्यानंतर 2-3 वर्ष नोकरीमध्ये लग्न, म्हणजे 14 ते 28 म्हणजे 14 वर्ष नंतर तो राहणार असेल, तो कसा निघतो? तो नाराज आहे ना, कारण त्याला कोणीतरी फसवलं. मग तो काय म्हणणार, मला कोणीतरी फसवलं, मी कोणाला तरी फसवलं, अशा मानसिकतेतून तो बाहेर पडणार आणि अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार. तर त्यासाठी सगळ्याची विनंती आहे की हे आणखी संपलेलं नाही. ठीक आहे, त्याचं प्रमाण कमी झालं, जगण्याचं प्रमाण वाढलं, त्याच्यात औषधं निघाले, अजूनही पूर्णपणे बरा होणार आजार नाही. हे जरी असलं तरीसुद्धा आपल्या सर्वांना काळजी घ्यावीच लागणार. त्याला आपल्याला मुक्त जर भारत HIV मुक्त जर करायचं असेल तर प्रत्येक तरुणांना, प्रत्येक तरुण मित्रांना सगळ्यांना काळजी घ्यावी लागेल त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी. आणि फार काळजी करायची गरज नाही. आपण जर फक्त आपण स्वतः त्यासाठी जर अवेअर असलो, त्यासाठी सक्षम असलो, त्यासाठी स्वतःची मानसिकता जर तयार केली, अजिबात त्याची घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये जे आपण हे सगळं आयुष्य जगतो, प्रत्येकाला एकच आयुष्य मिळणार आहे, पुढच्या आयुष्यात माहीत नाही, पण जे काही आयुष्य मिळालं आहे छान जगलं पाहिजे, आनंदाने जगलं पाहिजे. आणि एवढंच माझ्या सगळ्यांना मला शुभेच्छा. आयुष्यभर तुम्हाला छान तुम्ही आयुष्य जगावं, तुम्ही कुठलं जे काही स्वप्न पाहिजे ते स्वप्न तुमचं पूर्ण व्हावं, एवढंच आमच्या वाले परिवाराकडून सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. बाबा आमच्या कशी प्रेरणा मिळाली, त्याच पद्धतीनं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखादा असा टर्निंग पॉईंट येतो आणि तो टर्निंग पॉईंट कसा करायचा हे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि बाबा आमटेंनी जसं टर्निंग पॉईंट त्यांच्या आयुष्यात आला आणि कुष्ठरोगी निर्मूलन जसं आपल्या समाजामधून झालं, त्याच पद्धतीनं सरांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट आला आणि सरांनी ते मूळ केलं. बाबा आमटेंच्याच पद्धतीत पावलावरती पाऊल टाकलं, मार्गक्रमण केलं. खरं तर समाज स्वीकारत नाही या सगळ्या गोष्टींना. आजही अवेअरनेस म्हणावा तितका नाही. असं असताना सुद्धा या सगळ्या विरोधाला बसतो आणि त्याच समाजामध्ये आपल्याला पाहिजे त्या समाजाचीच आपल्याला सेवा करायची, कारण समाजाला विरोध करूनही चालणार नाही. हे सगळं स्वीकारून सरांनी आणि त्यांच्या टीमने हे सगळं
कार्य केले आणि मुलाच्या मार्गावरती त्यांनी नंदनवन फुलवण्याचं फक्त अक्षराजीवनच नाही तर मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा नंदनवन फुलवण्याचं कार्य त्यांचं चालू आहे. म्हणजे हा स्टॉप नाही तर ही सुरुवात आहे त्यांच्या या कार्याची. अतिशय म्हणजे सरांनी जी माहिती दिली आपल्याला आपण सर्वांनी ती अतिशय व्यवस्थितपणे ऐकलेली आहे आणि आपणही समाजासाठी काहीतरी करावे ही अंतप्रेरणा आपल्या सर्वांमध्ये या प्रसंगी आज घ्यायची. मी सांगू इच्छितो ही सर्व विद्यार्थ्यांच्या माहिती विद्यार्थी राहिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये बाजूबटी ही जी शिकवण आहे खऱ्या अर्थाने ती माझ्यासाठी म्हणजे त्यासाठी सर एक विशेषपणे नसतील तरी सरांमध्ये ती आहे असतं की नॉर्थिंग हे त्यांनी प्रत्यक्ष जगत आहे आणि म्हणून समाजाला अशा दीपस्तंभाची खरंच गरज आहे आपल्यासाठी. आणि यासाठी आपणही आपल्या मोठ्या आयुष्यामध्ये काही ना काही खालीचा वाटा उचलला पाहिजे. कारण आपण सर्वजण मिळून समाज बनतो आणि समाजामध्ये असे जे काही समाजाला मिळून घातक ठरणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्या आपणच मिळून सगळ्यांनी एकत्रितपणे टाळलं पाहिजे. आणि या सगळ्याचे जे दीपस्तंभ आहेत सरांसारखे बाबा आंबेडकरांसारखी ही मंडळी खरं तर ही दीपस्तंभासारखी कार्य करतात आणि त्याच्या उजेडामध्ये राहून आपण सर्वांनी या सगळ्याचं हे सगळं कार्य आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. हा जो भगीरथ आहे किंवा हा जो सगळा अशा पद्धतीने आपल्याला दिसून की सगळ्यांनीच हे कार्य समाजापुढं नेलं पाहिजे. हेच सरांनी सरांनी अतिशय उत्कटतेत सरांनी सांगितलं प्रत्यक्ष जीवन सर जगत आहे त्या सगळ्यांमध्ये आणि हे याचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या पडावा अशी प्रार्थना करतो ईश्वरचरणी. आणि सरांनी अतिशय चांगला असं मार्गदर्शन दिला, आम्हाला वेळ दिला, आमच्या भगिनींनी सुद्धा वेळ दिला, त्यांचे सुद्धा आभार मानतो.